ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 ऑगस्टचा भाग आला बरं का. चला, रोज जरा जास्ती उशिरा येतो, आज थोडा कमी उशिरा आला. तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 9 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मालिकेच्या सुरुवातीला चैतन्य म्हणत असतो, काका पूर्णाजी मी याला ओरडून ओरडून सांगत होतो की अशी फालतू मस्करी करू नकोस, ऐकतच नाही माझं. हा पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन, का केला सागोपणा, तुला काहीच काही वाटलं नाही का रे हे सगळं करताना. अर्जुनने काल नसता मस्करी केली प्रेक्षकांनो, त्याच्या जीवावर बेतलं असं त्याने सायलीला भासवलं. पण ते सगळं ऐकून आणि बघून आता हे घरचे खवळलेत. अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, तू बघितलं ना सायली सकाळी कशी करत होती, अगं तिच्या मनातली भीती घालवायची होती मला. धमक्या येतात ग, पण मी ठीक आहे, मला कोणी काही करू शकत नाही. बायको, आता जरा स्माइल करशील का, बघ तरी मी एकदम ठीक आहे, प्लीज बायको स्माइल कर ना. आता ही सायली संतापते ना आणि ती म्हणते, तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटली का हो, तुमच्या या अशा अवस्थेला पाहून माझा जीव गेला असं तुम्हाला कळत नाही का. सायलीचं चिडणं स्वाभाविक आहे. सायली पुढे म्हणते, तुमच्या या जखमा पाहून माझा जीव गेला असता आणि तुम्हाला मी थांबवलं होतं ना, घरी राहा मी म्हणत होते ना, मग यात पूर्णाजी बाबा आई यांचा काय दोष होता, त्यांना कशाला शिक्षा दिलीत तुम्ही. नाही नाही नाही, माझा तर सगळा दोष होता, माझाच दोष होता, मला काळजी वाटली ना तुमची, माझा मूर्खपणा होता. अर्जुन आता बिचारा टेन्शनमध्ये आलाय. सायली म्हणत असते, मला नाही बोलायचं आता तुमच्याशी, आणि ती निघून जाते. आता चांगलीच पंचायत झाली आहे बरं का अर्जुनची. आता त्याने जे केलं ना प्रेक्षकांनो, ते जरा ओव्हरच होतं, त्यामुळे सायली आता खूप चिडते त्याच्यावर. बघा, आता समजून सांगायचे मार्ग पण बरेच आहेत ना. आता त्याने एवढा ॲक्सिडेंट वगैरे घडवून आणायची काही गरज नव्हती, पण चला एक एपिसोड निघून गेला सायलीला म्हणवण्यात. आता प्रतिमा आत्याचं घर दाखवलंय. त्या डॉक्टर श्रद्धा आल्यात. त्या विचारतात प्रतिमा आत्याला, काय हो बरे ना प्रतिमा वहिनी, नाही म्हणजे आता व्यवस्थित सगळं लक्षात राहतं ना. आता या प्रतिमा आत्या म्हणतात, हो सगळं राहतं लक्षात, पण कधी कधी ना काय होतं कळतच नाही डॉक्टर, मी एखादी गोष्ट करते आणि ती पार विसरूनच जाते. मग रविराज म्हणतात, अगं श्रद्धा, प्रतिमामध्ये ना बरीच प्रगती झाली आहे, खूप जुन्या गोष्टी पण आठवतात तिला बरं. मग सुमन म्हणते, हो ना, त्या दिवशी नाही का आठवलं ह्यांना, अर्जुनला आपल्या सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे. मग त्या डॉक्टर श्रद्धा म्हणतात, इम्प्रूव्हमेंट तर आहे तुमची, पण तुम्ही ना एव्हाना या सगळ्या गोष्टी विसरणं तुमचं बंद व्हायला हवं होतं. तुम्ही गोळ्या घेता ना वहिनी व्यवस्थित वेळेवर. मग प्रतिमाताई म्हणतात, हो मी व्यवस्थित गोळ्या घेते, सुमन माझी काळजी घेते ना, नेहमी ती मला व्यवस्थित गोळ्या देते. डॉक्टर श्रद्धा म्हणतात, सुमनताई मी 250 mgच्या गोळ्या सांगितल्या होत्या प्रतिमाताईंना, तुम्ही त्याच गोळ्या देतायत ना, का डोस कमी देताय, जरा बघू बरं त्या गोळ्या. आता सुमन म्हणते, हो हो आणते, हां इथेच आहेत गोळ्या. आता बघा नागराज आगोपणा करतो आणि म्हणतो, मी आणतो, हां सुमन थांब. आता तो ड्रॉवरमध्ये बघायला जातो बरं का गोळ्या. आता त्याला टेन्शन आलंय, तो विचार करतो मनात, ज्याची भीती होती तेच होतंय. आता या वहिनीच्या गोळ्या बदललेल्या हे या डॉक्टरच्या लक्षात आलं तर अवघड होईल. या डॉक्टरच्या तर लगेच लक्षात येईल. नागराज आता काहीतरी हुडकल्यासारखं करतो तिथे बरं का. आणि प्रेक्षकांनो, पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय सुभेदारांच्या घरच्या. नेहमी ना ते असं तोडून तोडून सीन दाखवतात ना, तसंच दाखवलंय बघा. आता पूर्णाजी ओरडून म्हणतात, काय रे अर्जुन, तुला काही वाटलं नाही का रे असं आगोपणा करताना. कल्पनाताई म्हणतात, हो ना बाई, माझा जीव टांगणीला लागला होता, काय रे अर्जुन तुला काय आहे ना त्याचं. आता सगळेच ओरडतात बरं का. शेवटी विमलताई म्हणतात, दादा सायलीताईवर रडत असणार आहे, जरा जा त्यांना समजवा. प्रतापराव म्हणतात, बघतोयस काय आमच्या तोंडाकडे, जा समजव सायलीला. ए चैतन्य, तू हे सगळं थांबवायला हवं होतंस, तू पण चुकलायस, जा वर जा आणि सायलीची माफी माग. आता अर्जुन म्हणतो, हो डॅड चुकलोय, पण मी सांगणार होतो खरं खरं सगळं आल्यावर, पण मला वेळच नाही मिळाला सांगायला. खरंच डॅड, मला असं नव्हतं वाटलं की हे सगळं असं होऊन बसेल. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, अर्जुन एवढा सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल असून सुद्धा त्याला कळलं नाही की ही रिॲक्शन असेल घरच्यांची. तर असो, मालिका म्हणल्यावर काहीतरी असं बघावंच लागतं. अर्थात चैतन्य म्हणतो, सॉरी, खरंच पुन्हा पुन्हा सॉरी. प्रतापराव म्हणतात, आम्हाला नको सॉरी म्हणू बाबा, जा त्या सायलीची माफी मागा. आणि आता हे दोघंही मित्र सायलीची माफी मागायला जातात वर. पण आता मजा येते हा प्रेक्षकांनो, कारण चैतन्य खूप मजा घेतोय अर्जुनची. आता या कल्पनाताई वैतागल्यासारखा चेहरा करतात आणि प्रतापराव पाहत राहतात त्यांच्या तोंडाकडे. आता इथून पुढे हा अर्जुन आणि चैतन्य दोघं बेडरूमच्या बाहेर धड वाजवायला लागतात. वहिनी दार उघड, चैतन्य म्हणत असतो. अर्जुन म्हणत असतो, बायको अगं उघड ना दार, प्लीज दार उघड.
आज चैतन्य काय म्हणतो बघा, ए वहिनी अगं प्लीज दार उघड ग, अर्जुनपेक्षा मी कमी चुकलोय ना, मग प्लीज दार उघड ना माझ्यासाठी. अर्जुन त्याच्याकडे पाहायला लागतो आणि म्हणतो हे काय बोलतोय तू. चैतन्य म्हणतो बरोबर बोलतोय मी, माझी काही चूकच नाहीये तरी मला माफी मागावी लागते. आणि पुन्हा हे दोघं दार बडवायला लागतात. अगं बायको दार उघड, अर्जुन सारखा म्हणत असतो. आता सायली काही दार उघडायला तयार नाहीये. चैतन्य पुन्हा म्हणत असतो अगं प्लीज ग वहिनी दार उघड, अगं उघड ना दार वहिनी. पुन्हा अर्जुन बाहेरून म्हणतो सॉरी ग बायको उघड ना दार प्लीज. आता सायली वैतागते ते दार बडवायला आणि मग उठते आणि उघडते दार एकदाच. बऱ्याच वेळ बडवतात बिचारे. आता बडवतात म्हणजे वाजवतात, धड 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 वाजवतात ते दार. त्यामुळे सायलीला आता वैताग येतो आणि उघडते ती दार. सायलीचं चिडणं स्वाभाविक आहे, पण आपल्याला माहिती आहे सायली चिडली की खूप भाव खाते. तसंच तिने केलंय आज. आता ती चिडली आहे खूप आणि तिथे रुसून बसली आहे. दरवाजा उघडते आणि जाऊन बसते पुन्हा तिथे पलंगावर रुसून आणि गाल फुगून. अर्जुन येऊन म्हणतो सॉरी ग बायको, खरंच सॉरी, चुकलं माझं. चैतन्य म्हणतो खरंच सॉरी वहिनी, कान पकडून सॉरी. अर्जुन म्हणतो अगं बायको मी ॲक्च्युली ना 10च मिनिटं असं प्रँक करणार होतो तुझ्यासोबत. सायली ओरडून म्हणते 10 सेकंदात माझा जीव गेला असता ना, मग कळलं असतं का तुम्हाला तुमचं चुकलंय म्हणून. एवढी फास्ट बोलते ना विचारू नका. आणि मग पुन्हा या प्रतिमात्याचा सीन दाखवलाय. म्हटलं ना नेहमीप्रमाणे असं तुकड्या तुकड्यामध्ये सीन दाखवतात. मग या डॉक्टर श्रद्धा म्हणतात रविराज मी पथ्याचं काही सांगितलं होतं प्रतिमाला तेच देताय ना जेवायला. रविराज म्हणतात सुमन असताना मला त्याकडे बघायची गरजच पडत नाही. मग आता ते श्रद्धा सुमनकडे बघून स्माईल करतात. आता नागराज अजूनही गोळ्याच हुडकतोय बरं का. त्याने काय केलंय त्या ड्रॉवर मधले असलेल्या गोळ्यानं चुपचाप लपवून ठेवल्या आहेत. आणि मग म्हणतो कसा अगं ए सुमन अगं इथे गोळ्या दिसत नाहीये, कुठे तिथे गोळ्या. रविराज लगेच बघायला लागतात गोळ्या कुठे गेल्या असतील बाबा आता. मग सुमन म्हणते अहो तिथेच असतील बघा ना जरा. मग नागराज मुद्दाम पुन्हा शोधायचं नाटक करतो आणि म्हणतो नाही ग सुमन इथे नाही आहेत गोळ्या, बघ बरं तू. आता ती सुमन जाते आणि म्हणते सरका बरं बाजूला मी बघते. आता सुमन चेक करायला लागते तर तिला तिथे गोळ्या सापडत नाही. आता ऑब्व्हियसली आणि खिशात घातलेल्या कशा सापडतील. रविराज म्हणतात सुमन जरा नीट बघ बरं, सापडतील तिथेच गोळ्या. मग सुमनताई म्हणतात नाही हो भाऊजी मी इथेच ठेवल्या होत्या पण नाही सापडत आहेत गोळ्या. मग या श्रद्धा म्हणतात अरे असं काय निष्काळजीपणा. त्या डॉक्टर श्रद्धा प्रतिमा आत्याला म्हणतात काय हो प्रतिमा, अहो तुम्ही तर मला आत्ता म्हणालात की गोळ्या तुम्ही व्यवस्थित घेताय, मग ह्यांना तर गोळ्या सापडतच नाहीयेत, तुम्ही खरंच घेताय ना वेळेशीर गोळ्या. आता बघा प्रेक्षकांनो हळूहळू ना या प्रतिमा आत्यालाच कळणार आहे की नागराज त्यांच्यासोबत काय खेळ खेळतोय. कारण आज तसं लक्षात आलंय बरं का त्यांच्या बोलण्यावरनं. म्हणजे त्या जे मनात विचार करतात ना त्यावरून समजलंय की प्रतिमा आत्या नक्की या गोष्टीचा शोध लावणार आहेत. कारण त्या सायलीच्या आई आहे बाबा. तर आता पहा इकडे सायली अजून चिडलेलीच आहे. पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन म्हणतो बायको काय करू म्हणजे तुझा राग जाईल, काय करू सांग बरं, लॉंग ड्राईव्हला नेऊ का मी तुला. अजून सायलीचं गाल फुगलेलेच आहेत. ती रागाने बघते अर्जुनकडे. मग अर्जुन म्हणतो बरं राहिलं, नो नो नो, मग काय करू. मग चैतन्य त्याला खुणवतो कान पकडून उठ्या बशा मार. अर्जुन म्हणतो बरं कान पकडून उठ्या बशा मारू का बायको. आणि मग सायली काहीच रिप्लाय देत नाही बरं का. तरी पण याची याने शिक्षा ठरवली आहे. बरं ठीक आहे बायको, जोपर्यंत तू माफ करत नाही तोपर्यंत मी उठा बशा काढतो, माझे पाय दुखू देत तरी चालेल पण मारतो. आणि आता त्याने कान धरून उठा बशा मारायला सुरुवात केली आहे. आणि 10 उठा बशात हा पहिलवान दमलाय बरं का. आणि त्याने काउंटिंगही सुरू केली आहे. 1 2 3 4 नाही मारतो उठा बशा मारतो. सायली पाहतच राहते त्याच्याकडे पण रिस्पॉन्स देत नाही अजूनही. साहजिक आहे म्हणा, थोडा भाव खायला वेळ मिळालाय आणि चान्सही मिळालाय त्यामुळे खाऊन घेते बिचार. चैतन्य काउंटिंग करत असतो 5 6. अर्जुन म्हणतो ए तू माझा मित्र आहेस का काय आहेस. मग चैतन्य म्हणतो ए चल शिक्षा मिळाली आहे तुला, चल मार उठा बशा. म्हटलं ना चैतन्य मजा घेतोय दोघांची. असो अर्जुन आता 9 पर्यंत गेलाय कसा बसा उठ बशा मारताना. आणि सायली आता हसायला लागते जरा बारीकशी. त्यामुळे अर्जुन थकायचं नाटक करत असेल बहुतेक, कारण तो थकेल यावर विश्वास बसत नाहीये. म्हणजे उठा बशा मारताना हो त्याला सवय आहे ना व्यायामाची. आता इकडे पुन्हा प्रतिमा आत्याचा सीन दाखवला. आज जरा जास्ती शॉर्ट दाखवला सीन त्यांनी. मग या डॉक्टर श्रद्धा म्हणतात काय हो प्रतिमाताई, अहो खरंच हा हलगर्जीपणा बरा नव्हे. प्रतिमाताई लगेच म्हणतात नाही आमची सुमन कधीच हलगर्जीपणा नाही करणार, तिने सकाळीच मला गोळी दिली होती. मग आता लगेच नागराज म्हणतो काय सकाळी गोळी दिली होतीस तू सुमन वहिनीला. सुमनताई म्हणतात हो. मग लगेच नागराज नाटक करतो बरं का. अरे उल्लू गुमवायची कमाल आहे, ती प्रिया गेली आणि याच्यात वाण नाही पण गुण लावून गेली बरं का.
तो लगेच म्हणतो, वहिनी तू सकाळी खिडकीतून काय फेकत होतीस ग? प्रतिमा त्या विचार करायला लागतात, खिडकीतून मी काय फेकलं? आता रविराजही टेन्शनमध्ये आलेत. प्रतिमाताई म्हणतात, मी खिडकीतून काही नाही फेकलं. नाही हो भाऊजी, काही नाही. मग लगेच नागराज म्हणतो, अगं असं काय करतेस वहिनी, मी बघितलं माझ्या डोळ्याने, तू काहीतरी खिडकीच्या बाहेर फेकत होतीस. अगं औषधांच्या गोळ्याची बाटली तर नाही ना फेकलीस तू? अरे म्हणजे बघा ना डॉक्टर, असं व्हायला लागलंय आमच्या वहिनीच्या बाबतीत आजकाल. करते ती असं काहीतरी आणि विसरूनच जाते हो. आता बघा उगाच काहीतरी इश्यू क्रिएट केला या नागराजने आणि म्हणतो कसा, वहिनीने मागे एकदा असंच केलं होतं. पूर्णाईला मेसेज केला आणि म्हणाली की मी मेसेज केलाच नाहीये. असंच होतंय वहिनीच्या बाबतीत. मला वाटतं गोळ्यांच्या बाबतीत आता असंच झालं असावं वहिनीला. तिने फेकली असेल गोळ्याची बाटली बाहेर आणि विसरली असेल. आता नागराज हे सगळं सिद्ध करायला गोळ्या पण बाहेर फेकायला कमी करणार नाही आणि त्याच्यात ओरिजिनल गोळ्याही ठेवू शकतो. काही होऊ शकतं प्रेक्षकांनो. तर असो, पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन आता बरंच काउंटिंग करतोय, 11, 12 आणि म्हणत असतो, बायकोचा राग गेल्याशिवाय आता मी काही थांबणार नाही. पण थकलाय बिचारा आणि म्हणतोय, पाय दुखायला लागले आता माझे, बापरे माझ्या बायकोचा राग कधी जाणार? नाही असं बसून कसं चालेल, मला उठाबशा माराव्याच लागतील. बायकोचा राग गेल्याशिवाय मी काही उठाबशा मारायचा थांबणार नाही. येस, बायकोचा लाल बुंद चेहरा पाहिला की अजून जोश येतोय मला उठाबशा मारायला. करणार, माझी बायको मला माफ करणार असं मनाशीच बडबडतोय आणि 12वी उठबशी मारायला उठून उभा राहतोय. मग सायलीला बिचारीला येते दया एकदाची अर्जुनवर आणि ती म्हणते, बस पुरे करा आता. ती आधी गोड हसते आणि मग म्हणते त्याला, बस 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 पुरे करा आता. मी तुम्हाला थांबायला सांगितलं नाही ना, तर तुमचं नाटक असंच चालू ठेवाल. अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस बायको, माझं सॉरी आणि माझं गिल्ट मस्करी नव्हती ग. अगं आय एम रिअली व्हेरी सॉरी, मगाशीची मस्करी जरा जास्ती झाली, खरंच सॉरी बायको. मग सायली म्हणते, अजिबात नाही, आता तर मी चिडेल आणि माहेरी निघून जाईल. अर्जुन म्हणतो, अरे असं कसं, माहेरी का जाणार तू? ए बायको, मग एक काम करतो मी, माहेरी येतो आणि मग त्रास देतो. मग सायली म्हणते, मग एक काम करते ना मी, पूर्णाजी, बाबा, आई सगळ्यांना माहेरी घेऊन जाते, कारण ते माझ्या इतकेच तुमच्यावर चिडलेत. त्यांना घेऊन जाते आणि मग ते. आता ती असं बोलायला लागते तेव्हा तिला अचानक आयडियाची कल्पना येते. म्हणजे तिच्या डोक्यात येतं की आपण सगळ्यांना आश्रमामध्ये घेऊन जाऊ. खरं तर त्यांनी असं काहीतरी दाखवायला हवं होतं की मधुभाऊंना आश्रम त्यांच्या ताब्यात मिळाला वगैरे वगैरे, पण त्यांनी डायरेक्ट मधुभाऊंना आश्रम मिळाला असं दाखवलंय. पण असो, आपल्या सगळ्या प्रेक्षकांची तीच इच्छा होती की सत्याचा विजय व्हावा, तसा तो झालाच आहे. तर बघा आता सायली असं बोलते आणि तिला अचानक कल्पना येते की आपण सगळ्यांनाच आपल्या माहेरी घेऊन जाऊ. साहजिक आहे, कुठल्याही स्त्रीला असं वाटेलच की आपल्या सासरच्यांचा मानपान आपल्या माहेरी व्हायला हवा. तसंच सायलीच्या मनात काहीतरी आलंय. पुन्हा प्रतिमा आत्याचा सीन दाखवलाय. डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात, या सगळ्याचा इलाज करायलाच हवा. मी एक काम करते, ह्या वेळेला वेगळं औषध देते आणि डोस पण जास्ती लिहून देते. आता या प्रतिमा त्या फुल टेन्शनमध्ये, अरे देवा, त्या मनात विचार करताय, मी ती बाटली खरंच बाहेर फेकली असेल का? सुमनने तर माझ्या कधीच गोळ्या चुकवल्या नाही, मग असं का केलं असेल? मी असं खरंच केलं असेल का? बिचाऱ्या टू बी और नॉट टू बी, मी केलं असेल की नसेल केलं यामध्ये कन्फ्यूज झाल्यात. मी म्हटलं ना मगाशी प्रेक्षकांनो, प्रतिमा त्या या प्रकरणाचा छडा स्वतःच लावतील. बघा तुम्ही, माझा अंदाज बऱ्याच वेळेला खराच ठरतो. आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. इकडे अर्जुन म्हणत असतो सायलीला, ए बायको काय झालं, कसला विचार करतेस? सायली म्हणते, या सगळ्यांनी माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी खरंच यायला हवं अहो. अर्जुन म्हणतो, नाही ग बायको, माहेर वगैरे सगळं कॅन्सल, जाऊ दे ना, सोड ना. सायली म्हणते, अहो असं नाही हो, मी असं म्हणते की माझ्या सासरच्यांनी माझ्या माहेरी यायला हवं. अहो बघा ना, आपलं लग्न झाल्यापासनं आश्रमात आपण गेलोच नाही कधी, म्हणजे आता माझ्याकडे माझं हक्काचं माहेर आहे ना. माझ्या सासरच्यांनी माझ्या माहेरी यायला हवं, माझ्या हक्काच्या घरी यायला हवं. त्यांनी ना माझं माहेरचं स्वयंपाकघर बघायला हवं. मी विणलेलं तोरण, माझी पुस्तकं, माझी गादी, सगळं मला त्यांना दाखवायचंय. मी माझ्या सासरच्यांना माझ्या माहेरी घेऊन जाणार. अर्जुन म्हणतो, अगं तू सगळ्यांना कशी आश्रमात नेणार पण? सायली म्हणते, मला नाही माहिती बाबा, ते काय करायचं तुम्ही तुमचं बघा, मी तुम्हाला माफ करायला हवंय ना, मग माझ्या सासरच्यांना तुम्ही माझ्या माहेरी घेऊन यायचं. अर्जुन म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, चल डन. मी अर्जुन सुभेदार सगळ्या तुझ्या सासरच्यांना तुझ्या माहेरी घेऊन येणार. आता अर्जुनने एवढंच बोलायला हवं होतं ना, पण आता हा एक शब्द जरा एक्स्ट्रा बोलून गेला. तो पुढे म्हणतो कसा, चला
कसं आहे ना, बायकोची माफी मागायपेक्षा घरच्यांची माफी मागितलेली बरी, कारण बायकोसारखं ते मला उठाबशा नाही ना काढायला लावणार. आता सायली समोर बोलतोय. चैतन्य म्हणतो, ए बाबा ए, समोर डेंजर झोन उभा आहे, विसरतोयस का तू, गप्प बस. आता अर्जुन म्हणतो, अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. बरं सायली मॅडम, मी म्हणवतो घरच्यांना, चला फास्ट आत्ताच जाऊन म्हणूयात. आणि हे तिघंचे तिघं गेलेत आता सुभेदारांना रिक्वेस्ट करायला की चला सायलीच्या माहेरी चला. पण ना प्रेक्षकांनो, इथे जरा ट्विस्ट आणलाय त्यांनी, म्हणजे तुमचा गैरसमज होऊ शकतो, माझाही झाला. पण मला असं वाटतंय की कल्पनाताई सुद्धा अर्जुन सारखं प्रँक करतायत की काय कोणास ठाऊक सायलीसोबत, कारण त्या जरा चिडल्या आहेत. आणि खरं खरं चिडल्या आहेत का खोटं खोटं चिडल्या आहेत, या गोष्टीत जरा मला शंका आहे. आता आले बरं का चैतन्य आणि अर्जुन खाली बैठकीमध्ये आले आहेत, सगळेजण तिथे बसले आहेत सुभेदार. आता अर्जुन म्हणतो, डॅड. प्रतापराव म्हणतात, झालं का तुमचं सगळं सॉर्ट आउट? काय ग सायली, तू माफ केलंस ना अर्जुनला? नाही म्हणजे खरंच माफ केलंय का ते सांग, तरच आम्ही याच्यासोबत बोलू. मग सायली म्हणते, हो बाबा मी त्यांना माफ केलंय, पण एक अट घातली आहे. पूर्णाजी म्हणतात, कसली अट घातली आहे? अर्जुन म्हणतो, सांगतो, सगळं सांगतो, पण मी पुन्हा सगळ्यांची एकदा माफी मागतो. आता पूर्णाजी म्हणतात, अरे अर्जुन, आता पुन्हा असं करू नकोस, मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही बेटा. अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी, आता लक्षात ठेवेल मी. पण ना एक सांगायचं होतं तुम्हा सगळ्यांना, आमची आय मीन सायलीची इच्छा पूर्ण करायची आहे तुम्हा सगळ्यांना. प्रतापराव म्हणतात, कसली रे इच्छा? अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तिच्या माहेरी यावं. आश्रमामध्ये तुम्ही कधीच तिच्या माहेरी गेला नाहीत ना, म्हणून तिला असं वाटते की तुम्ही यावं. मग लगेच कल्पनाताईंना भूतकाळ आठवला बरं का, एकदा गेलो होतो. आता त्या जरा रूडली बोलल्यात, तेव्हा माहिती नव्हतं मला की पुढे काय काय झेलावं लागणार आहे. आता तो पास्ट आठवलाय त्यांना. प्रतापराव ते मानाचं काहीतरी घेऊन गेले होते ना पहिल्या एपिसोडमध्ये, महाआरतीचं मानाचं वस्त्र ते घेऊन गेले होते ना सायलीसाठी, आणि अचानक लाईट गेलेले होते. मग ते वस्त्र दिल्यावर लाईट आले, तो प्रसंग थोडासा काही सेकंद दाखवलाय. मग सायली पुन्हा ते आठवून देते या सगळ्यांना आणि म्हणते, आई तुम्ही त्यावेळेला आरतीचं महावस्त्र द्यायला आला होतात मला, पण यावेळेला माझ्या माहेरी हक्काने मानपान करायला या ना. मला आता माझं घर मिळालंय, तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं अशी सायली अतिशय प्रेमाने म्हणत असते, रॅदर हक्काने म्हणत असते की आई 2.5 वर्षानंतर आम्हाला आमचं हक्काचं घर परत मिळालंय, त्या वास्तूमध्ये तुम्ही यावं आणि जेवावं अशी माझी इच्छा आहे, याल ना तुम्ही सगळे. आता प्रतापराव कसे काय तिचं मन मोडतील, ते पटकन मोठेपणाने म्हणतात, हो बेटा आम्ही नक्की येऊ ना, त्यात काय. पण आता कल्पनाताई अजून तोऱ्यातच आहेत बरं का, म्हणजे नेमकं काय भानगडे बाबा हे काही समजलं नाही मला. प्रतापराव म्हणतात, येऊ ना सायली, अगं नक्की येऊ. अगं सुनेच्या घरी आडवा हात मारायला, मस्त ताव मारायला कोणाला नाही आवडणार. चैतन्य म्हणतो, हो यावेळेला मी पण येणार वहिनी, केससाठी तिथे जाऊन जाऊन मी कंटाळलोय, आता मी जावयाचा मित्र म्हणून तिथे येणार. अर्जुन त्याला बघून असं स्माईल करतो आणि अचानक चैतन्याला आठवतं, अरे मला नाही जमणार यायला, मला ना म्हणजे सॉरी ग वहिनी, अगं पुण्याला जायचंय मला साखरपुड्यासाठी, मला खरंच नाही जमणार, पण मी नेक्स्ट टाइम नक्की येईल. सायली म्हणते, हो भाऊजी केव्हाही या, तुमचंच घर आहे, तुमच्या सोयीने कधीही या. मग अर्जुन विचारतो, याल ना पूर्णाजी आणि मम्मा? मग कल्पना त्यांच्या अंगात येतं बरं का, त्या म्हणतात, अजिबात नाही येणार मी, आश्रमाशी माझा संबंध नाही ना तिथल्या माणसांशी. आता प्रतापराव म्हणतात, अगो असं काय बोलतेस कल्पना? पूर्णाजी पण आवाज द्यायला लागतात, पण त्या उठून निघून जातात. अर्जुनही म्हणतो, अगं मम्मा थांब, पण त्या चालल्या गेल्या बाबा. प्रतापरावांना टेन्शन आलं, आता सायलीचं मन दुखावलं गेलं ना. पण आता सायली पूर्णाजीला म्हणायला जाते, पूर्णाजी तुम्ही तरी याल ना. मग पूर्णाजी म्हणतात, अगो बाई माझे ना गुडघे फार दुखतात बघ हल्ली, नाही म्हणजे या आठवड्यात तर मी मंदिरात पण गेले नाही, त्यामुळे बाई मला नाही येता येईल असं वाटतं ग मला, म्हणजे त्रास होईल ना. आता सायलीचा चेहरा उतरलाय. खरं तर पूर्णाजीला सुनेशी बगावत करायची नाही आहे बरं का, असा आतला मामला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. हरकत नव्हती पूर्णाजीला हो म्हणायची, पण आधी सुनेची परवानगी घेतील बाबा, ते डिपार्टमेंट जास्ती महत्त्वाचं आहे पूर्णाजीचं. पूर्णाजी आता असं बोलतात आणि तिथून निघून जातात. सायलीचं तोंड जरा उतरलंय. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड इथे समाप्त झाला. चला, आज सणासुदीचा एपिसोड जरा शॉर्ट दाखवला ते बरं झालं आणि डिटेल सांगितलंय बरं का. एखादा लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आता पुढचा प्रोमो बघा. आता हे प्रतापराव समजवतात की चला ना, सायलीने एवढ्या प्रेमाने माहेरी बोलवलंय तिच्या,
जायला पाहिजे आपण सगळ्यांनी. मग कल्पनाताई अशा बोलतात पूर्णाजीला, काय हो पूर्णाई, तिथे जायचा विचार तुमच्या मनात तर नाहीये ना? पूर्णाजी आता चुपचाप बसलाय, कोणाची बाजू घ्यावं ते समजेना त्यांना. इकडे रविराजांची खूप इच्छा आहे आश्रमात जायची. ते प्रतिमा त्याला म्हणतात, आपल्या तन्वीचा लहानपणीचा निरागस चेहरा आठवतोय. त्या आश्रमाने लहान वयात तिला आसरा दिला. म्हणतात, मग आपण आश्रमात जायचं की नाही? आता रविराज काय निर्णय देतात ते उद्याच्या भागात कळेल. पण प्रेक्षकांनो, डोंट वरी, आपण प्रोमो पाहिलाय. सगळेजण तिथे गेलेत आणि सगळ्यांनी अगदी मोठ्या मनाने सायलीची माफी सुद्धा मागितली आहे. म्हणून म्हटलं मगाशी की कल्पनाताई सायली सोबत प्रँक करताय असं मला वाटतंय. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून सांगा. आणि पुन्हा एकदा आजच्या सणाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. माझ्या कुठल्या कुठल्या मैत्रिणी माहेरी जाऊन भावाला राखी बांधणारे आणि कुठल्या मैत्रिणीच्या घरी त्यांचे भाऊ येणार आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. सहजच तुम्हाला शेअर करावं असं वाटलं तर आवर्जून कमेंटमध्ये शेअर करा. आजची मालिका शॉर्ट होती, ते बरं झालं बाबा, एन्जॉय होतं. पण प्रेक्षकांनो, आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये बरेच ट्विस्ट येणार आहे. सायली हीच खरी तन्वी आहे हे मधुभाऊंना कळणार आहे. आता येणारे एपिसोड मिस करू नका. आणि हो, एक महत्त्वाची सूचना, सोमवारपासून ना लपंडाव ही नवीन मालिका येते. ती आपल्या दुसऱ्या चॅनलवर, म्हणजे मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा. ठरलं तर मग भेटूयात उद्या. एन्जॉय द डे. धन्यवाद.